आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होत आहे। हे सगळ्यात मोठं यश आहे। सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून। जो कर्जाचा मुद्दा संपला होता या बच्चू कडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला। किती आंदोलन केले हो आम्ही आतापर्यंत। संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता। तो गेला 9 ऑगस्ट 2024 ला। वाडा आंदोलन झालं 7 जानेवारी 2025 ला। कर्जमाफीकरिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं 14 मार्च 2025 ला। रायगड येथे 3 दिवस उपाशी बसलोय रायगडला, तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली। रायगडचं आंदोलन आमचं 21 मार्च 2025 चं मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली 7 एप्रिल 2025 ला। आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन गेलं 11 एप्रिल 2025 ला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेच्या घरासमोर मी गेलो होतो। आम्ही अडवून ठेवलं ते माणिकराव कोकाटेंना, कृषी मंत्र्याला। हे साले सगळे झोपले होते। तेव्हा ते आंदोलन केलं 17 एप्रिल 2025 ला। रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं, ते केलं 14 मे 2025 ला। गुरुकुल मोजरीला 8 दिवस आम्ही आंदोलन केलं, ते 8 जून अन्नत्याग आंदोलन 2025 ला। 8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलो, काही वाटत नाही तुम्हाला? उठलं का मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं। मग तुम्हाला कोण काढवलं रे सालेवा आंदोलन करायला? करा ना आंदोलन। आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा। बोलायला काय जातंय? करायला ना मर्द पाहिजे असतं, ना मर्दाची औलाद आंदोलन करू शकत नाही। आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळेंना बैठक घेतली, भरत शेठ गोगावलेंना याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणीपर्यंतचा, त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल। दुसरा चंद्रकांत बावनकुळेंना पुन्हा एक बैठक घेतली, 7/12 कोरा कोरा यात्रा काढला, ते पैदल फिरलो आणि महाएल्गार मोर्चा 27 ऑक्टोबरला केला।